आहे. परंतु बहुमताच्या जोरावरती जर एखादी गोष्ट रेटून कोणी नेत असेल तर शेवटी डेमोक्रेसीमध्ये, लोकशाहीमध्ये पण म्हणजे नंबर्सला महत्व असतं. बरोबर आहे, पण असं आणि म्हणून आता नंबर्स मिळवायचे. हा आपला मुद्दा फार फार लांबतोय, म्हणून शेवटचा मुद्दा फक्त घेतो याच विषयाचा, की भ्रष्टाचार आणि हिंदुत्व याच्यातलं काय निवडायची वेळ आली तेव्हा तुम्ही त्यावेळेला हिंदुत्व पसंत केलं, भ्रष्टाचाराकडे कानाडोळा केला. असं नाहीये, हिंदुत्वही महत्वाचं आहे आणि भ्रष्टाचार विरहित प्रशासन दोन्ही महत्वाचं आहे. अच्छा, हा, एक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पार्ट आहे, एक आयडिओलॉजीचा पार्ट आहे. अच्छा, बरं, आता तिकडे जाण्यापूर्वी आज कोणता एका वॉर्डमध्ये शिवसेनेचे लोक प्रचार करत असताना तिथं भाजपच्या लोकांनी 50 खोके एकदम ओके अशा घोषणा दिली आहे. ही काय भानगड आहे? काय म्हणायचंय ह्याला, काय म्हणायचंय तुम्हाला याच्याबद्दल? याच्याबद्दल मी अजून माहिती घेतलेली नाहीये. सकाळी माझ्या कानावरती हा विषय आलेला आहे आणि यामध्ये स्थानिक लोकांशी बोलून त्याच्या एक्झॅक्टली त्या ठिकाणी काय घडलंय याची माहिती घेऊन मग त्या ठिकाणी कुठला वॉर्ड आहे, कुठला उमेदवार आहे, तो आमचा उमेदवार आहे की नाहीये, या सगळ्या गोष्टींची चाचपडताळणी करून मग त्या ठिकाणी त्याच्यावरची फ्रेंडली फाईट करताय ना तिथं, तुम्ही मैत्रीपूर्ण लढत आहे ना तुमची. त्या ठिकाणी काय आहे की त्या ठिकाणी त्या उमेदवाराच्या विरुद्धामध्ये आम्ही तक्रारी केलेली आहे, या ठिकाणी आम्ही पत्रही दिलेलं आहे. परंतु त्या ठिकाणी काही टेक्निकल गोष्टींच्या आधारावरती त्या उमेदवाराला चिन्ह हे मिळालेलं आहे आणि त्या ठिकाणी आमची युतीच आहे. परंतु आता चिन्ह काही टेक्निकल गोष्टींच्या आधारावरती त्यांना मिळालेलं आहे आणि मग त्या उमेदवाराकडनं अशा प्रकारचं काही त्या ठिकाणी एक्झॅक्टली काय घडलं याची अजून मी माहिती घेतलेली नाहीये. ती माहिती घेऊन त्याच्यावरती स्पष्टीकरण देण्यात येईल. ते घडलंय ते त्याच वॉर्डमध्ये घडलंय, 173 मध्येच घडलंय. असं माणूस, एक सर्वसामान्य कार्यकर्ता, एवढ्या मोठ्या पार्टीला, ज्या राष्ट्रीय स्तरावर भाजपचा दबदबा आहे, त्याला कलर झेरॉक्स एबी फॉर्म लावून फसवू शकतं? नाही, याच्यामध्ये एक चूक झाली होती, नजर चूक झाली होती. तो एबी फॉर्म आम्ही परतही घेतला आणि ओरिजिनल एबी फॉर्म अजूनही माझ्याकडे आहे आणि मग त्याच्यामध्ये काहीतरी त्याची आम्ही तक्रार सुद्धा केलेली आहे. पोलीस स्टेशनला तक्रार केली आहे, रीतसर पोलीस स्टेशनला तक्रार केली आहे, आरओला तक्रार केलेली आहे, रेकॉर्डवरती सगळ्या प्रकारच्या तक्रारी या आम्ही केलेल्या आहेत आणि कायद्याच्या अधीन राहून यामध्ये जी काही कारवाई आहे ती होईलच. आणि त्या ठिकाणी आमच्या महायुतीच्या उमेदवाराने पिटिशन सुद्धा फाईल केलेली आहे आणि त्या पिटिशनमध्ये सुद्धा आम्ही पार्टी आहोत आणि त्यामध्ये त्या पिटिशनमध्ये सुद्धा जे काही म्हणणं आम्हाला मांडायचं आहे ते आम्ही मांडूच आणि त्या ठिकाणी नंतर मग कोर्ट या विषयामध्ये जो निर्णय घ्यायचा तो घेईलच. सगळं होऊन निवडणूक आयोग ते वैध कसं ठरवतो की कमळ याचं उत्तर तर निवडणूक आयोगच देऊ शकेल ना. हे उत्तर निवडणूक आयोगाकडे बरेच प्रश्न बाकी आहेत म्हणजे अजून, आणि त्यामुळे निवडणूक आयोगाने कुठल्या आधारावरती हे ठरवलं हे सगळं आता त्याचं उत्तर निवडणूक आयोगाला द्यावं लागेल. त्यामुळे तुम्ही मांडलेले सगळे प्रश्न हे या पिटिशनमध्ये आहेत. मग योग्य वेळी ज्या वेळेला ही पिटिशन कोर्टामध्ये येईल त्यावेळेला मग त्याचा निकाल लागेलच. जर चुकीचं घडलं असेल तर त्यांना शिक्षा होईलच. नाही, पण जर का जिंकून आल्या, शिल्पा केळुसकर जर का जिंकून आल्या तर त्या तुमच्या सोबतच सहभागी असतील का? कारण कमळ चिन्ह आहे, मग काय समजायचं कारवाईत? कारण तुम्ही तुमच्याकडनं काही कारवाई केलेली आहे आम्ही, निलंबन झाले 26 याच्यामध्ये आम्ही कारवाई केलेली आहे. काय कारवाई? याच्यामध्ये आम्ही रीतसर पोलीस स्टेशनला FIR करण्याकरता, पण त्यांना पक्षातून काढलंय, FIR करण्याकरता आम्ही पत्र दिलेलं आहे. पक्षातून काढलंय? नाही, पक्षातून काढण्याचा जो निर्णय आहे तो आम्ही शिवसेनेच्या जागेवरती कोण विरोधात काम करताय, भाजपच्या जागेवरती कोण विरोधात काम करताय, या सगळ्या गोष्टीचं अनालिसिस करून ज्यांनी एवढी फसवणूक केली त्यांना ते तर पहिल्यांदा जायला पाहिजे होत्या. पहिल्यांदा आता कसं आहे की त्याच्यामध्ये हा विषय फार कॉम्प्लिकेटेड आहे आणि त्यामुळे जे विषय सरळ होते त्या विषयांमध्ये पहिली कारवाई झाली. पण यात जे विषय कॉम्प्लिकेटेड आहेत, कारण उद्या ज्या वेळेला कोर्टामध्ये हे प्रकरण येईल त्यावेळेला कोर्टामध्ये सुद्धा रीतसर मांडणी, व्यवस्थित मांडणी ही झाली पाहिजे आणि त्यामुळे कोर्टामध्ये सुद्धा आमच्या आता केलेल्या कृत्याचा कुठेही कोर्टाच्या पिटिशनवरती विपरीत त्याचा परिणाम होऊ नये पण याची काळजी घेऊ. जिंकण्याच्या आधी जर तुमच्या पक्षाची कोणी फसवणूक केली असेल आणि झेरॉक्स लावून एबी फॉर्मचं तुमचं चिन्ह मिळवलं असेल तर याच्यापेक्षा मोठी कोणत्याही पक्षाची फसवणूक काय असू शकते? म्हणजे एरवी कुठल्याही छोट्या पक्षाची, हे तर भाजप सारख्या एवढ्या मोठ्या पक्षाची ज्या व्यक्तीने फसवणूक केली
त्यांना अजूनही तुम्ही पक्षातनं जर काढलं नाही तर याचा अर्थ तुमचा त्यांना छुपा नाही, पाठिंबा आहे पक्षातून असाच त्याचा अर्थ काढणार होतो नाही ना. असंही मी नाही म्हटलं. पण आता मी- मतदान नाही, 5 मी हे दिवसांवर आलं. कारण काय, कोर्टामध्ये पिटिशन मध्ये आम्ही आता केलेल्या कृत्याचा कुठलाही विपरीत परिणाम होऊ नये, कारण शेवटी निवडणुकीच्या निकालाच्या नंतर ती पिटिशन चालू होणार आहे, पिटिशन लागणार आहे. त्यामध्ये जी काही पिटिशन आमच्या महायुतीच्या उमेदवारांनी केलेली आहे त्यांना पोषक अशा प्रकारचंच वातावरण निर्माण झालं पाहिजे, त्यांना मदतच त्या पिटिशनमध्ये झाली पाहिजे. त्यामुळे आता आम्ही घाई गर्दीमध्ये कुठलं जर समजा काम केलं आणि त्याचा विपरीत परिणाम त्या पिटिशनवरती झाला तर तसं होऊ नये म्हणून विचारपूर्वक याच्यावरती कारवाई करण्यात येईल. हा विचार आहे का निवडून आला तर आपला एक आकडा वाढतो हा विचार आहे? नाही नाही, असं काही एका आकड्याने काही भाजपचा महापौर किंवा शिवसेनेचा महापौर होणार किंवा नाही होणार हा मुद्दाच नाही आहे. कारण 150 पेक्षा जास्त नगरसेवक आमचे निवडून येणार आहेत आणि त्यामुळे एका आकड्याने काही महापौर होणं किंवा नाही होणं याने काही त्याच्यामध्ये काही जास्त फरक पडत नाही. अमितजी, आम्ही विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाला तुम्ही अगदी बिनतोड उत्तर देताय. असे अनेक प्रश्न तुमच्यापर्यंत आम्हाला पोहोचवायचे आहेत. एक छोटासा ब्रेक घेण्याची वेळ झाली आहे. पाहत रहा माझा